नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो मेट्रो नाईट या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। सध्या दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत अशी मॅच सुरू आहे। आता सध्या 10 रनची गरज जी आहे ती साऊथ आफ्रिकेला आहे। त्याच संदर्भात जो आहे तो जल्लोष जो आहे तो रस्त्यावरती पाहायला मिळतोय आणि भारत जिंकेल असा विश्वास जो आहे तो सर्व फॅन्सला वाटतोय। आपले प्रतिनिधी संजय दुधाने आपल्या सोबत जोडलेले आहेत। सामन्याचा थरार पाहण्यासाठी रस्त्यावरती लोकांनी गर्दी केली आहे। संजय, कशा पद्धतीचं वातावरण आहे आणि आतापर्यंतची कशी मॅच सुरू आहे? पूर्णपणे चाहत्यांच्या आनंदाला उधाण आलेलं आहे। जे स्वप्न पाहिलं होतं भारताने 2011 नंतर वानखेडे स्टेडियम नंतर वर्ल्ड कप जिंकायचं, ते स्वप्न अगदी एका पावलावर राहिलेलं आहे आणि निश्चितच एक मोठा ऐतिहासिक विजय हे सगळे पुणेकर साजरा करत आहे। खरं तर आज आपण जी सुरुवातीला आपण जो टॉस जिंका मॅच जिंका हा सगळ्यात महत्त्वाचा आपण निर्णय घेतला। टॉस जिंकल्यानंतर एक आव्हानात्मक धावसंख्या होती 177, ती आपण गाठली आणि त्यानंतर अपेक्षेप्रमाणे आपल्या गोलंदाजांनी कमाल केली आणि तुम्ही बघू शकता हा विजयाचा जल्लोष सुरू झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता आणि अखेर भारताने 17 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर वर्ल्ड कप जिंकलेला आहे। मी कॅमेरामॅन सुनील विनंती करतो त्यांनी हा सगळा जल्लोष दाखवावा। एक महत्त्वाचं स्वप्न होतं। भारताचा जल्लोष तुम्ही बघू शकता। पूर्णपणे जे स्वप्न पाहिलं भारतीय संघाने गेले 17 वर्षाचं होतं ते अखेर पूर्ण झालं। T20 वर्ल्ड कप गेल्या वर्षी खरं तर अहमदाबादला भारतीय संघ उतरला होता, परंतु ते स्वप्न काही पूर्ण झालं नाहीये। पण आता इकडे दक्षिण आफ्रिकेला चोकर्स म्हणून संबोधलं जातंय आणि या चोकर्सला पुन्हा एकदा चोकर्सचा शिक्का पडलाय आणि भारतीय संघाने एक मोठा ऐतिहासिक असा विजय मिळून एक मोठी कामगिरी केली। खरं तर कौतुक करावं लागेल रोहितच्या टीमचं। पण सुरुवातीला आजच्या ह्या खेळात विराटने ज्याप्रमाणे चमकदार खेळी केली त्याला अक्षय पटेलनी साथ दिली। त्यानंतर आपल्या गोलंदाजांनी जोपर्यंत मैदानात जॉक्सन होता तोपर्यंत एक विजयाची आशा मावळली होती, पण भारतीय गोलंदाजांनी अखेर कमाल केली आणि आपण हा बघू शकता हा वर्ल्ड कपचा उत्सव सगळ्या देशभर सुरू झालेला आहे। तर मुंबईमधून आपल्या सोबत जोडला गेलेला